सांगा ना थोडंसं. तक्षकबद्दल तर खरं मी नंतर बोलतो. एका घटनेचं तुम्हाला फक्त गांभीर्य किती असतं, म्हणजे हलतात माणसं हलतात. ऊसतोड कामगार एका बाईला घोणस चावला. रात्री 9:30-10ला ते लोक माझ्याकडे त्या बाईला घेऊन आले. त्याच ऊसाच्या गाडीत टाकून आणलेलं होतं. घोणस चावून प्रचंड सुजलेली होती, हवा भरल्यासारखी सुजलेली होती. मी पटकन साबळे डॉक्टरांना फोन केला, पेशंट आलेला आहे ते म्हणले ये घेऊन. गेलो, काम सुरू झालं. सकाळी 6-7 वाजेपर्यंत हळूहळू सगळं ब्लिडिंग थांबलं. तिचं प्रचंड ब्लिडिंग होतं तिला. सकाळपर्यंत 40 केस मी त्या बाईला दिलेले होते. आणि असा अगदी विचार पण नाही की कोण कुठलं पेशंट, काय अगोदर केस पेपर बनवलाय का, मग एवढं डिपॉझिट केलंय का, ही भानगडच नाही. आमच्या पेशंटचं ते कामच नाही. पहिले काम सुरू, आपलं भरभर वापरून सगळं मोकळं करायचं. 7:30-8 वाजता डॉक्टर म्हटले की आता मी जातो, तू पुढचं बघून घे. म्हटलं ठीक आहे. डॉक्टर गेले. थोड्या वेळानंतर मग मला लक्षात आलं की आता आपण जाऊन आवरून आलं पाहिजे. थोड्या वेळात हे बाई बऱ्या होतील, जरा बोलेल. मग त्या बाईशी मी जरा वंजारी भाषेत थोडंसं बोललो. तिने मानबीन हरवली. मग तिथल्या बाकीच्या लोकांना सूचना दिल्या आणि बाहेर आलो. जसं बाहेर आलो तर एक माणूस, बहुतेक त्या बाईचा नवरा असेल, एवढंच धोतर नेसला, अंगात कपडा पण नाही त्याच्या, आणि एका फाटक्या कपड्यात तो छोट्या बाळाला गुंडाळून रात्रभरापासून तिथंच बसला होता त्या दारामध्ये. आणि मी जसं आलो त्याने मला बघितलं, पटकन उठून उभा राहिला. म्हटले दादा कशी आहे बाई? म्हटलं तुम्ही कोण? म्हणजे नाही माझी घरवाली ती. म्हटलं बरं. मग म्हटलं बाई व्यवस्थित होईल दुपारपर्यंत, तर मला असं वाटतं की तुम्ही तिला घेऊन पण जा. त्याला काही सुचलं नाही. मग तो मला सांगायला लागला की 10-12 वर्षानंतर पहिलाच मला मुलगा झालेला आहे, आणि रात्री जर तुम्ही ह्या बाईला वाचवलं नसतं तर आम्ही दोघं मरून गेलो असतो. आमचं अख्खं घर मरून गेलं असतं तिघं, कारण या बाळाला दूधच मिळालं नसतं. 4 दिवस झालेले म्हटले बाईची डिलिव्हरी होऊन, आणि हे बाळ आत्ता माझ्यासोबत आहे. त्या माणसाने काय करावं, त्याने असं इकडे तिकडे धोत्राचे 1 रुपया काढला आणि ते बाळ माझ्या पायावर ठेवून दिलं. आपण कल्पना पण करू शकत नाही कसल्या अवस्थेमध्ये लोक असतात. इथे तो रुपया ते बाळच्या हातात देऊन टाकला आणि म्हटलं काळजी करू नको, अजिबात तुझी बाई मरणार नाही. साबळे डॉक्टरांनी सगळं त्या पेशंटचं म्हणजे फ्री तर केलंच सगळं, त्याचं मेडिकलचं पण सगळं त्यांनी सगळे पैसे दिले. बरं होऊन जाताना ही माणसं जेव्हा आणखी 10 लोकांना सांगतात ना की अरे नाही तिथे गेल्यानंतर असं काम होतं बरं का, माणूस मरत नाही. माणूस मरत नाही म्हटल्यानंतर ना तो जो विश्वास निर्माण होतो ना तो फार वेगळा आहे. अजून एक घटना सांगतो की मला गवताळा अभयारण्यातून फोन आला रात्री 9 वाजता की एकाला नाग चावलाय आणि आता घेऊन निघालो त्याला. आमचा धुंडूभाऊ पवार नावाचा एक कार्यकर्ता आहे. शाळेची पायरी चढलेला नाही, स्वतःचं नाव देखील लिहिता येत नाही. या माणसाने आतापर्यंत त्या भागातले किमान 6-7 हजार लोक जे 100% मरणारच होते सर्पदंशामध्ये त्याने ते वाचवलेले. त्याचा प्रथमोपचार करणं बघा, त्या माणसाचा आधार देणं बघा. एखाद्या MD MS डॉक्टरला लाजवेल असं काम तो माणूस करतो. आणि आमच्या सगळ्या डॉक्टर परिवारामध्ये प्रचंड आदराने धोंडूभाऊचं नाव घेतलं जातं. आणि त्याचा फोन आला की दादा असं झालेलं आहे, निघतो आम्ही. म्हटलं बरं या. मी साबळे डॉक्टरांना फोन केला की काय परिस्थिती, एखादा व्हेंटिलेटर आहे खाली, कोबरा वाईट एखादा तो व्हेंटिलेटरवर जाईल. ते म्हटले की नाही, एक पेशंट जरा सेट झाला आहे, जर गरज पडली त्याला आपण अंबुबॅगवर काढू शकू, आहे व्हेंटिलेटर, होईल व्यवस्था, मॅनेज होईल सगळं. 25 किलोमीटर जंगलातून त्याला यायचं आहे, मध्ये एक घाट आहे, पाऊस पडलेला आहे. आम्ही अंदाज केला की 1-1.5 तासामध्ये पोहोचायला पाहिजे. साबळे डॉक्टर एवढे वेळेचे भक्कम, ते बरोबर 11 वाजता येऊन दवाखान्यात थांबलेले. आणि घरी फोन केला तर म्हटलं की अरे अजून आलं नाही. म्हटलं नाही, येतच असते. मी जाऊन थांबलो दवाखान्यात. 12 वाजले, 1 वाजला, 1:30 वाजला, तरी तपास नाही. 1:45 वाजता एक मोटरसायकल येऊन थांबली. बघितलं तर चालवणारा, त्याच्या पाठीमागे ते पेशंट रुमालाने बांधलेलं आणि मागे अजून एक धरून बसलेला. भरकन त्याला घेतलं, खाली स्ट्रेचरवर टाकलं, वर आणलं. आपल्या डॉक्टरांनी तिथेच बघितलं, ते म्हणले आता गेलेला आहे. धोधो पावसात तो चिंप भिजलेला होता आणि त्याच्या सगळ्या हालचाली थांबून गेलेल्या होत्या. डॉक्टरांनी बघितलं, हृदय पण बंद होतं.
पटकन त्याला मध्ये घेतलं, ट्यूब टाकली, डॉक्टरांनी काम सुरू केलं. कितीतरी वेळा त्याच्यामध्ये बारीक झटका आम्हाला जाणवला की अरे हा आहे, होईल हा कवर. रात्रभर जागून त्या माणसाला बरं केलं. मग मी धोंडूवरचे म्हटलं काय झालं? ते म्हटले आम्ही घेऊन निघालो, आमच्या मोटरसायकल कशाने गंगा जमुना आहे. म्हटलं म्हणजे? रॉकेल आणि पेट्रोल असतं ते घातलेलं असतं, पेट्रोलचा डोस द्यायचा, रॉकेल भरलेलं असतं. तर राजदूत मोटरसायकल किक मारायचे, 10-12 किक मारायचे चालू होते. मग ते पेशंट गाडी चालवायला धोंडू बसणार, ते मागे त्याच्या पाठीला बांधणार, अजून एक जण बसणार. आणि म्हैसघाट अत्यंत धोकादायक घाट आहे आमचा तो. दरड नेहमी कोसळत असते. जंगलातून येताना पाऊस तुफान झाला, नेमका एका वळणावर यांची गाडी स्लिप झाली, हे पडले. चालवणाराही लागलं, यालाही लागलं. नंतर गाडी काही चालू झाली नाही. धोंडूभाऊनी काय करावं? धोंडूभाऊनी त्याच्या कानात सांगितलं त्या की हे बघ, तुला 40 गावला दादापर्यंत जीवन जायचंय, तू जर मेला तर इथंच फेकून देऊ आम्ही तुला, आम्ही काही मग वर पण नेणार नाही, खाली नेणार नाही. तिथून ते 6 किलोमीटर त्याला चालवत घेऊन आले. सायगावण गाव आहे खाली, तिथं आणलं, तिकडनं मोटरसायकल मिळवली आणि मग ते आमच्यापर्यंत पोहोचले होते. याचं काम होईपर्यंत धोंडूभाऊंनी त्यांचा हात पण दाखवली, इथून एवढा हात सोडलेला होता धोंडूभाऊचा. अरे म्हटलं तुम्ही काय करताय? मग पटकन धोंडूभाऊचं पण ड्रेसिंग केलं. सकाळी 8-8:30 वाजता हा थोडा व्यवस्थित सेट झाला आणि ते ट्यूब टाकलेली तोंडात, ते अर्धवटीच्या 10 तो करत होता. साहेब डॉक्टर शेजारी बसलेले, ते आयला रात्रभर मी याच्यासाठी जागलो आणि हा हरामखोर तुला दादा दादा म्हणतोय, लाच घाल म्हटले याच्या कमरेमध्ये पहिले. साबळे सर म्हणाला काय झालं त्याला. दुसऱ्या क्षणात म्हटले की अरे हा गमतीचा भाग आहे, हा तुझ्यामुळे या लोकांमध्ये विश्वास निर्माण, हा तर तिथंच मेलेला होता म्हणे, पण केवळ त्याच्या मनात तो विश्वास भक्कम यांनी निर्माण केला म्हणून आपण याला बरं करू शकलो. हा विश्वास देता येणं मला वाटतं सामाजिक सर्वात मोठी ताकद आहे.